रेणू रना रना अशा व्ह्यू समोर असा व्ह्यू असेल. हा जीव आम्ही आलेलो आहोत ओशन वाइब्स या होमस्टे मध्ये. आणि हा होमस्टे आहे निवती मेढा या गावात. आम्ही छानपैकी एक वामकुक्षी काढलेली आहे दुपारची आणि तिच्यानंतर गरमागरम चहा झालेला आहे. आजची रात्र आमचा मुक्काम इथे असणार आहे. सुंदर समुद्रकिनारा, त्याच्यात बाजूला हा आमचा होमस्टे. या होमस्टे मधली आमची रूम दाखवतो तुम्हाला. छान सुबक, नेटकी आणि स्वच्छ अशी आमची ही रूम, सर्व आवश्यक त्या सोयींनी सज्ज असलेली. नजारा भाई साहब काय झालं जेवण? बसल्या जेवायला. वाटणं चालत येत आता आम्ही एका मधल्या वाटेने परत एकदा बीचवर चाललोय. आणि असं आम्ही थांबाय अशा प्रकारे हा रस्ता इकडचा चालत येऊन तो मेन गावातला रस्ता आहे. आणि त्याच्या पॅरलल बरोबर काय नावायचं? रंगा. वा छान. सबंध गावात हे असे ढगफुटीचे आवाज सतत सदैव. ढगफुटी सॉरी लाटफुटी काय बोलतोय मी. हे असे लाटफुटीचे आवाज सतत सतत सबंध गावात ऐकू येत असतात. तुम्ही कुठेही असाल, गावाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत इतकं समुद्र आणि गावामध्ये कमी अंतर आहे. सध्या इथे लहान लहान मुलं फुटत आहेत. खळखळाट चालू आहे त्यांचा. काय झालं? काय काय हो सांगता, काय हो सांगता? लाल साडी मग त्या खरं बोलता, तू खोटं बोलतोस. ह्या गावातली बहुतांश मंडळी मच्छीमारी करत असल्यामुळे, मासेमारी हा त्यांचा व्यवसाय असल्यामुळे ते भयंकर प्रमाणात कावळे आहेत. हो, ते सतत आपल्याशी संवाद साधत असतात. कावळे बोलत असतात, पण खूपच बोलतायत ते. ते इतके बोलके कावळे आहेत आपल्याला बोलूच देत नाही एकमेकांना. इथे वर आपला होमस्टे आहे. आता आम्ही इथे पप्पांचं बरोबर काय रे. हे आहेत. हे खास आम्हाला भेटायला. काय तुमचं नाव सांगा? माझं जनार्दन चोपडेकर. जनार्दन चोपडेकर दादा आहेत.
हे दशावतारात स्त्री पार्टी काम करतात आणि यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण का यांच्यासारखे कलाकार फार दुर्मिळ आहे आणि ही आपली परंपरा जपत आहेत. ती कला म्हणून जोपासली पाहिजे एवढंच मला कळलं. लोकांनी काय पण बघितलं, चांगल्या नजरेने बघितलं प्रॉब्लेम नाही, काहीच नव्हतं. मग मला असे कार्यक्रम चालू झाले ना कुठच्या गावात जत्रा, की मला वाटायचं तिथे जाऊन ते बघितल्यावर असं केलं तर कसं होईल, हा जर प्रयोग मी असा केला, अभिनय असा केला, असं जर गायला, असा मेकअप केला तर मी असं दिसेल का. एक गोष्ट सांगा, तुम्ही ह्या स्त्री पार्ट करता तर किती कठीण आहे हो, जे पुरुष असून एखादं स्त्री पार्ट करणं. काय कठीण कारण लोक बघतात वेगळ्या नजरेने. हा, मग तुम्हाला असं पुरुष असून असा का वागतो. अच्छा, आणि त्याच्याचमुळे माझा उदरनिर्वाह व्हायचा. हा. माझ्या आई वडिलांचं, मुलांचं, बायकोचं त्याच्यावरच पोट भरायचं. हो का. मग ते जर माझं पोट भरतंय तर मी त्याचे करते, वाईट करत नाही, मी कला म्हणून सादर करतोय. बरोबर. मग ती कला म्हणून जोपासली पाहिजे एवढंच मला कळलं. लोकांनी काय पण बघितलं, तुला तेच विचार, तुम्हाला काय नाही वाटलं. तिला ते आवडलं आणि तिला ते अभिमान वाटत. होणारा नवरा हा एवढा सुंदर भूमिका करतो कारण तिने वाह ऐकली होती. असं काही वाटलं नाही की यांच्याबरोबर लग्न करते मी, माझं सगळं व्यवस्थित होईल का पुढे काय. माझे आई वडील जवळजवळ 22 वर्ष वडील आणि 17 वर्ष आई जागेवर होती. पॅरालिसिस झालं दोघांना पण. हा, इथं माझं जवळ खरं आहे. सगळ्यात मोठं मी असल्यामुळे जबाबदारी माझ्यावरतीच होती. मग त्या दोघांना सांभाळता बरेच मोठी कंपनी येऊन गेले, ऑफर आली मला आमच्या कंपनीची पण ही दोघं जण अशी होती ना, त्यांना बघायला इथे कोण नव्हतं. बरोबर. माझं लग्न पण झाले ना, तर मी एवढं मला वाटलं होतं माझं लग्न होणारच नाही, कारण माझ्याजवळ तेवढी परिस्थिती नाही आहे. काय संसार म्हणजे काय हे मी कसं करणार, आणि आता दुसरीच्या मुलीला इकडे माझी बायको बनवून आणणार, पोट मी कसं करणार हे तर मला काहीच माहिती नव्हतं. स्वप्नात पण मी विचार केला होता माझं लग्न करून मी संसार खातेन, बरोबर, कारण परिस्थिती तशी होती. आणि एवढं सगळं बघून सुद्धा हिने माझा स्वीकार केला. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला. 10 मध्ये झालं. 14 वर्ष झाली. किती मुलं आहेत तुम्हाला. 2 मुली. आता आलेलं आणि मगाशी एक आलेलं. आम्ही आहे त्याच समाधान. चांगलं झालंय. त्यांचा आशीर्वाद, त्यांचा सांभाळ आम्ही केला ना. एवढा सारी म्हणजे ह्या गावात जेवढी लोक आहेत ती सगळी येऊन बघायची. अक्षरशः दोन्ही बाजूला बसायची मी, मध्ये बसून दोघांना पण हात मारून थापते. म्हणजे लहान मुलं रडायला लागलं की थांबा काय करावं लागत होतं. आता त्यांची आठवण येते आम्हाला. पण कलाकारच जाणू शकतो. तुम्ही खूप छान माणूस आहात आणि उत्तम माणूस असल्याने उत्तम त्यांचा कलाकार. आशीर्वाद असल्यामुळे आम्ही पुढे. बरोबर आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे. त्यांना खूप आवडायचं. शाळेमध्ये नाटक केलं ना तेव्हा त्यांनी सांगितलं कर तू, हे जमणार तुला कर. पण लोक पण तिला येऊन सांगायचे काय हे साडी नेसतोय, काय हे मेकअप करतोय. हे लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. एका छोट्याशा गावातले आई वडील आपल्या मुलाला कलाकार होण्यासाठी इतकं प्रोत्साहन देत असतात. लोककलेचा फॉर्म आहे महाराष्ट्राचा, तो टिकलाय आतापर्यंत. तो ह्या सारख्या खूप जबरदस्त सॉलिड कलाकारांमुळे, आणि तो टिकवत आहे. तर ज्यांना कोणाला दशावतार बघायला मिळेल, जिथे तुम्ही कोकणात कधी याल आवर्जून दशावतार बघा. तुम्ही सगळ्यांनी ह्या कलाकारासाठी तर ह्या व्हिडिओ लाईक करा. या कलाकारासाठी तुम्ही अजून विचारा आम्हाला, जर का कमेंट आल्या तर मी ह्यांच्यावर खास वेगळा व्हिडिओ आणि ब्लॉग बनवू. आम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं का, मग असं का करताय तुम्ही. मुंबई डिजिटल फॅक्टरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मुंबई डिजिटल फॅक्टरी युट्यूबवर. सुगंधच किती मस्त येतो. ताटच किती छान लावलं. पहिल्यांदा स्क्विड खाऊन बघणार होतो आम्ही, फर्स्ट टाइम. चांगलं आहे. पहिल्यांदा खातोय आम्ही. थोडासा कोळंबी आणि याच्या जवळपास अप्रतिम आहे. मसाला सॉलिड लावलाय. ह्याची सुद्धा ना आमटी सुद्धा एक नंबर होते. आमटी ना. तुम्हाला काय वाटतं, हे असं जेवल्यानंतर आमचं काय झालं असेल. अहो तेच झालं जे होणं अपेक्षित आहे. आम्ही रूम मध्ये जाऊन स्वतःला निद्रा देवीच्या स्वाधीन केले, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्हाला माशांचा लिलाव बघायला जायचं होतं. आता भेटूयात थेट सकाळी. हे म्हणेपर्यंत सकाळ झाली आहे. एडिटरची कमाल झटक्यात केल्यान सकाळ. गुड मॉर्निंग. बोसनी
कसं वाटतंय? पीस, शांती. नाश्ता इज हिअर. चला मस्तपैकी नाश्ता करूया ह्या अशा व्ह्यू सोबत. टपभर मासे पण बिशात हे कोण हात लावे. सगळ्यांसाठी खूप कॉमन आहे इथे मासे. माझे कुराच्या मार्केटातले किती काढले मस्त करून टाकले मासे कापता नाही. मारा. थँक्यू. हे मोठे माणसं. खै जाता अजून जाता आले. हो. तर असा होता आमचा निवतीच्या ओशन वाईब्स मधला स्टे. इथे उत्तम जेवायला मिळेल. हो, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. काकू खूप छान स्वयंपाक करतात. म्हणजे दीपेश, मनीष, त्याचे आई बाबा खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि हे कुटुंब मिळूनच हा होमस्टे चालवतात. तर डोक्यात ठेवून रिस्पॉन्सिबली एन्जॉय करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या डिटेल्स देतो. कोणाला भेटायचं ठेवून कोणाला कॉन्टॅक्ट करायचं ते मी काय करायचं हे तुम्हाला लक्षात आहे ना. तुम्ही जर मुंबई डिजिटल फॅक्टरीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ताच्या आत्ता जा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे कुठे जायची गरज नाहीये, खालीच बटन आहे बघा सबस्क्राईब. बसल्या बसल्या होणार आहे. बसल्या बसल्या एकदाच दाबायचं. एकदा दाबलं की सबस्क्राईब झालं. दाबायचं पण नाही, एकदाच दाबायचं. सबस्क्राईब, लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. थोडी जरा शाबासकी मिळते तुमच्या कमेंटमुळे, आम्हाला शाबासकी मिळेल याचा फील येतो. सो आता थांबतो इथे, जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला, तिथे भेटूयात. तोपर्यंत राम राम.